नमस्कार श्रोतो, आज आपण जाणून घेणार आहोत नंदी आणि भगवान शंकरांबाबत. तर चला जाणून घेऊया. नंदी हा भगवान शंकरांचा अतिशय प्रिय असा भक्त आणि वाहन आहे. पौराणिक कथानुसार नंदीचा जन्म कश्यप ऋषी आणि सुरभी यांच्याकडे झाला. सुरभी ही एक दिव्य गाय होती, जी सर्व गायींची जननी मानली जाते. नंदीच्या जन्माने सर्वत्र आनंद पसरला, कारण त्याचं मन अत्यंत शुद्ध आणि भक्तीने परिपूर्ण होतं. बालपणापासूनच नंदीची भगवान शंकरांवर अत्यंत श्रद्धा होती. नंदी नेहमी भगवान शंकराची पूजा करत असे. एका वेळेस त्याची भक्ती पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी नंदीला आपलं वाहन बनवलं. तेव्हापासून नंदी शंकरांच्या सोबत नेहमीच असतो. एक दुसऱ्या कथेप्रमाणे नंदीला भगवान शंकराने एक वरदान दिलं होतं की तो जेव्हा कधी शंकराच्या शिवलिंगाचं दर्शन करेल तेव्हा त्याच्या पुढे प्रथम नंदीचं दर्शन घेतलं जाईल. म्हणूनच आपण मंदिरात शंकराच्या शिवलिंगापुढे नंदीचं दर्शन घेतो. नंदीचं शंकराशी असलेलं नातं हे केवळ भक्ती आणि भगवंताच्या नात्यापलीकडचं आहे. नंदी नेहमी शंकराच्या आज्ञेत राहतो, त्याच्या द्वारपाल म्हणून सेवा करतो. नंदीचं हे निस्वार्थ नातं भक्तांमध्ये भक्ती, विश्वास आणि श्रद्धेचं प्रतीक मानलं जातं. आजही आपण बघतो की शिवभक्त नंदीच्या कडलेल्या कानात आपली मनोकामना सांगतात. असं मानलं जातं की नंदी त्या मनोकामना भगवान शंकरांपर्यंत पोहोचवतात आणि भक्तांची इच्छा पूर्ण होते. तर मित्रांनो, ही होती शंकर आणि नंदीची भक्तिमय कथा. तुम्हाला ही कथा आवडली असल्यास कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. आपल्या मित्रांसोबत ही कथा जरूर शेअर करा. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया एक नवीन कथेसह. ओम नमः शिवाय.